अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात पुढच्या किंग कोण ठरणार? पुढील काही वर्षे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणावर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला आता एका निवडणुकीतून होणार आहे. एका बाजूला आहेत राज्यातील महायुती सरकारमधील प्रभावशाली नेते राधाकृष्ण विखे पाटील, तर दुसऱ्या बाजूला आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये रणांगण चांगलंच तापलं आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक संगमनेर ते राहाता, राहुरी ते शेगाव आणि पारनेर ते श्रीरामपूर अगदी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. कारण ही लढाई केवळ एका जिल्हा बँकेची सत्तेसाठी नाही, तर ही लढाई आहे सरकारमधील नियंत्रणाची, राजकीय वर्चस्वाची आणि दोन्ही नेत्यांच्या ताकदीची. विशेष म्हणजे नुकतीच राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. त्या निवडणुकीनंतर आता जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापलं असून जिल्हा बँकेची निवडणूक ही विखे पाटील आणि थोरात या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मग नेमकं या निवडणुकीचं महत्त्व काय आहे? सहकार क्षेत्रात या बँकेला इतकं महत्त्व का आहे? विखे पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्ष किती निर्णायक ठरू शकतो आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणाचं पारडं जड दिसतंय? तर चला सर्व काही सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्राला नेहमीच विशेष महत्त्व राहिलं आहे. साखर कारखाने, दूध, संघ बाजार समित्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकार बँका या सर्व केवळ आर्थिक संस्था नसतात, तर त्या स्थानिक राजकारणाच्या शक्ती केंद्रांमध्ये गणल्या जातात. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली बँकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या बँकेवरील नियंत्रण म्हणजेच केवळ आर्थिक ताकद नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावाचे प्रतीक मानलं जातं. आणि याच कारणामुळे आता होणारी निवडणूक संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेत आहे. सामान्य मतदारांच्या दृष्टीने जिल्हा बँकेची निवडणूक फारशी चर्चेत नसते, परंतु प्रत्यक्षात या बँकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. शेतकरी कर्ज, सहकारी संस्था, साखर कारखाने, पतसंस्था, विकास सोसायट्या अशा अनेक घटकांचा थेट संबंध या बँकेशी असतो. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर ज्याचं वर्चस्व असतं त्याचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत पोहोचत असतं. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषक जिल्हा बँकेला राजकीय पॉवर सेंटर मानतात. अहिल्यानगर जिल्हा बँकेचा इतिहास पाहिला तर अनेक वर्षे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्या गटाचं वर्चस्व राहिलं. काँग्रेस एक संघ असताना जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड होती. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतरही थोरात आणि पवार गट अनेक वेळा एकत्र आले आणि त्यांनी विखे गटाला रोखण्याचा प्रयत्न केला. याच काळात जिल्हा बँक, साखर कारखाने आणि विविध सहकारी संस्थांमध्ये थोरात गटाचं प्रभावी नेटवर्क उभं राहिलं. हीच ताकद त्यांना जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनवून गेली. दुसरीकडे विखे पाटील घराण्याचा राजकीय वारसा देखील तितकाच मजबूत आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला सहकाराचा वारसा पुढे बाळासाहेब विखे पाटील आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे नेला. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. भाजप राज्यात सत्तेत आली. यानंतर जिल्ह्यात विखे पाटील गटाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू लागला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जिल्ह्यातील अनेक पारंपरिक समीकरणे बदलली. याचा थेट फायदा विखे पाटील गटाला झाल्याचं राजकीय निरीक्षक मानतात. बाळासाहेब थोरात आजही सहकार क्षेत्रात प्रभावी मानले जातात. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राजकीय ताकद पूर्वीसारखी राहिली का, हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे की विधानसभा पराभवामुळे त्यांचं राजकीय वजन काही प्रमाणात कमी झालं, तर समर्थकांचं म्हणणं आहे की निवडणूक हरल्याने सहकारातील त्यांचा प्रभाव कमी होत नाही. यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक थोरातांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अलीकडे झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत
भाजपचे अक्षय कर्डिले यांना मोठा विजय मिळाला. हा विजय भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या आणि जिल्ह्यातील सत्ताधारी गटाच्या प्रभावाचा पुरावा मानला जात आहे. या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढत आहे. विशेषतः विखे पाटील गटाला आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आणखी आक्रमक भूमिका घेण्याचं बळ मिळालं आहे. या निवडणुकीत काही नेते निर्णायक भूमिका बजावू शकतात. यामध्ये विवेक कोल्हे, राम शिंदे, शंकरराव गडाख, निलेश लंके, करण ससाणे हे सर्व नेते स्वतंत्र प्रभाव असलेले मानले जातात. विशेष म्हणजे काही नेत्यांचे विखे पाटलाशी संबंध ताणलेले असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. तर काही नेते थोरातांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या सर्व नेत्यांची भूमिका अंतिम निकालात महत्त्वाची ठरू शकते. अहिल्यानगरच्या सहकार राजकारणात शरद पवार यांचे नाव दुर्लक्षित करता येत नाही. पूर्वी जिल्हा बँकेतील अनेक समीकरणांमध्ये पवार गटाची भूमिका निर्णायक होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, बदललेली राजकीय परिस्थिती आणि स्थानिक नेतृत्वातील बदल यामुळे शरद पवार गट पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही, असं अनेक निरीक्षकांचं मत आहे. तरी देखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात विखे पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. सहकार, साखर कारखाने, स्थानिक संस्था, विधानसभा अनेक स्तरांवर हा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. कधी पक्षातील प्रशासकीय निर्णयांवरून, कधी विकास कामांवरून, तर कधी निवडणुकांवरून. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहेत. म्हणूनच जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक नसून या दीर्घकालीन राजकीय संघर्षाचा पुढचा अध्याय मानली जात आहे. राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील. जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांची भूमिका वाढू शकते अशी चर्चा सुरू आहे. जर सुजय विखे पाटील सक्रियपणे या निवडणुकीत उतरले तर विखे पाटील गटाची रणनीती आणखी मजबूत होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाचं पारडं जड असणार. जर सत्तेचा प्रभाव, भाजपची संघटनात्मक ताकद, महायुतीचे व्यापार नेटवर्क हे घटक पाहिले तर विखे गट मजबूत दिसतो. पण दुसरीकडे सहकार क्षेत्रातील जुने संबंध, थोरातांचं नेटवर्क, स्थानिक पातळीवरील निष्ठावंत कार्यकर्ते हे घटक अजूनही काँग्रेसला मजबूत स्पर्धक बनवतात. म्हणूनच ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता कमी आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक ही प्रत्यक्षात सहकार क्षेत्रातील निवडणूक असली तरी तिचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत उमटू शकतात. एका बाजूला वाढतं विखेंचं वर्चस्व तर दुसऱ्या बाजूला सहकारातील थोरातांची पारंपरिक ताकद. या दोघांमधील संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. ही निवडणूक जिंकणारा गट केवळ बँकेवर नियंत्रण मिळवणार नाही तर अहिल्यानगरच्या भविष्यातील राजकारणाची दिशा देखील ठरवू शकतो. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट बाजी मारेल की बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा सहकारातील आपलं वर्चस्व सिद्ध करतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.